काय करावे लाडूने? एकदा रामू हलवाई लाडू बनवून ताटात मांडत होता. तेवढ्यात एक लाडू घसरून बाहेर पडला आणि काय आश्चर्य, तो लाडू स्वतःच चालू लागला. हलवाई त्याच्या मागे धावला. पुढे पुढे लाडू, मागे मागे हलवाई. रस्त्यावरची मुलंही लाडूला पकडायला धावू लागली. बिचारा लाडू त्रस्त झाला. घाबरून तो एका घरात शिरला आणि धावत जाऊन आजोबांच्या मांडीवर बसला. लाडूला पाहताच आजीबाई रागावल्या. अहो, एकटेच लाडू खाताय का? आजोबांनाही कळेना, हा लाडू आला कुठून? आजीबाई म्हणाल्या, मला पण अर्धा लाडू हवा. दोघांचे बोलणे ऐकून आजोबांच्या कमकुवत हातातून लाडू निसटला. आता लाडू एका कार्यालयात शिरला. उड्या मारत मारत तो तिथल्या टेबलावर जाऊन बसला. त्याला पाहून लोक दचकले आणि इकडे तिकडे पळू लागले. लाडूला आश्चर्य वाटलं की लहान मुले निर्भय आणि मोठे भित्रे. एक माणूस धाडस करून जवळ आला आणि ओरडला, अरे, हा बॉम्ब नाही, लाडू आहे. तेवढ्यात मोठ्या साहेबांनी सांगितलं, या लाडूचं चुराडं करून सगळ्यांना वाटा. अरे देवा, इथेही फसवणूक झाली. लाडू मनातच पुटपुटला. तो धावत धावत खूप थकला होता. प्रत्येकजण त्याला खायला पाहत होता. आता त्याला फक्त पोलिसांचाच आधार उरला होता. तो पोलीस ठाण्यात गेला आणि पोलीस अधिकाऱ्याला विनवणी करू लागला, साहेब, मला वाचवा. पोलीस अधिकारी प्रेमाने त्याच्यावर हात फिरवत म्हणाले, अरे लाडू भाऊ, तुझं गोल गोल सुंदर शरीर, केशरी रंग, केसर आणि वेलचीचा सुगंध, तुला पाहिलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. आता लाडू काय करणार? तिथून तो पळ काढून पुन्हा हलवाईच्या ताटात जाऊन बसला. त्याला खूप अभिमान वाटत होता की तो सगळ्यांना आवडतो. तात्पर्य, जो सुंदर, गुणी आणि सर्वांना आवडणारा असतो त्याच्यावर सगळ्यांची नजर असते. म्हणून कधी कधी स्वतःचं रक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोष्टींच्या दुनियेत सामील व्हा.